नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की इकडे सूर्या तुळजाला आपल्या घरी येण्यासाठी तयार करत असतो. पण तुळजा आपल्या वडिलांनी आपलं श्राद्ध घातलं म्हणून मी येणार नाही हे असं ठामपणे सूर्याला सांगत असते. सूर्या सांगतो की अगं तुळजा, ते आपल्याला कशासाठी बोलवले हे माहीत तरी पाहिजे आणि कशावरून ते आपल्याला तिथे बोलवून अपमानच करतील. अगं, जर त्यांच्या मनात तसं काही असतं तर मी आधी गेलो तेव्हाच माझा त्यांनी अपमान केला असता ना. पण आता त्यांनी काहीच केलेलं नाही आहे. आपण त्यांना तिथे जाऊन एक संधी द्यायला हवी. असं आपण कोणाच्या मनातलं कसं ओळखणार? तुळजा म्हणते की सूर्या, तू अजून डॅडींना ओळखलं नाहीस. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. ते कधीच बदलणार नाहीत. जर त्यांना एवढीच माझी काळजी असती तर मी लग्नानंतर घरी गेले होते तेव्हा त्यांनी मला एक्सेप्ट केलं असतं. त्यांनी मला माझी बाजू विचारली असती. पण त्यांनी काय केलं सूर्य? त्यांनी माझं श्राद्ध घातलं आणि ज्या घरात माझं श्राद्ध घातलं त्या घरात मी जाणार नाही. सूर्या तुळजासमोर हात जोडतो आणि म्हणतो की तुळजा, प्लीज, तू जर नाही आलीस तर मी त्या घरात कसं जाऊ? तूच सांग ना. तुझ्याशिवाय मला त्या घरात जाणं योग्य वाटत नाही. तुळजासमोर हात जोडलेलं बघून तुळजा ठीक आहे, मी तुझ्यासाठी यायला तयार आहे असं म्हणते. इकडे बहिणींना खूप काळजी वाटत असते की आता डॅडीने आपल्याला घरी बोलवलं आहे, ते काय करतील. भाग्या म्हणते की अगं, ते आपल्याला वाळीत तर टाकणार नाहीत ना. तेव्हा राजश्री म्हणते की का टाकतील, ते नाही टाकणार आणि गावात इतकं पुढं गेलं आहे की ते सगळं बंद झालं आहे. तेव्हा धनू म्हणते की मग ते आपल्या काही ना काही कारण काढून अपमान तर करायचं नाही ना. तेव्हा त्या बाकीच्या बहिणी काही नाही होणार, दादा आहे ना, सगळं बघून घेईल असं म्हणून तेजो त्यांना सांगते आणि शांत राहायला सांगते. सकाळ झाल्यानंतर काजू पुड्या आपल्या तिकडे त्यांच्यासोबत यायला तयार झालेले असतात. तेव्हा ते म्हणतात की काजू पुड्याला म्हणत असतो की होय र पुड्या, डॅडीने बोलवलं आहे खरं, त्यांनी दादाचा पाहुणचार करतील, पण या शत्रूवर माझा विश्वास नाही. तो आपल्या दादाला मारायचा वगैरे नाही ना. तेव्हा पुड्या म्हणतो की अरे, मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे. तो खिशातली पुडी दाखवतो. काजू म्हणतो की यात काय? तेव्हा तो म्हणतो की अरे, त्या शत्रूचा पूर्ण बंदोबस्त करून आलो आहे. मिरचीची धुरीची पुडी घेऊन आलो आहे. जर त्याने लय केलं तर ती मिरचीची पुडच त्याच्या तोंडावर टाकणार आणि लयच झालं तर गुंगीच्या गोळ्या पण आणल्यात. मी पण बघतो कसा माझ्या दादाला त्रास देतो. काजू पुड्या फुल प्लॅनिंग करून आमच्या घरापुढे उभे असतात. सकाळ झाल्यानंतर सगळे आवरून डॅडींच्या दारात उभे असतात. सगळे त्या घराकडे बघून खूप घाबरलेले असतात. डॅडी येतात, त्यांचं वेलकम करतात. छत्री पळत जाऊन सांगतो की सगळेजण आलेले आहेत. जसं डॅडींना बाहेर येऊन बघतात तसे ते सगळे अजूनच घाबरतात. तेव्हा डॅडी आपल्या नोकरांना सांगून त्यांच्यासाठी जे पुढे लाल कलरची चादर हंतरायला लावतात. जिथून ते लोक येणार असतात ते पूर्ण त्या चादरीने माखलेले असते. सगळ्या सूर्याला हे बघून खरंच वाटत नसतं. त्याच्या शेजारी धनू उभी असते. धनूला म्हणतो की ए धनू, चिमटा काढ गं, मला काय खरंच वाटेना झाले. धनू म्हणते की दादा, मी तुला चिमटा काढीन, पण मला कोण चिमटा काढायचं? सगळेजण समोर बघत असतात. डॅडी म्हणतात की अहो जावई बापू आलात, या 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 असं म्हणतात. तेव्हा ते सूर्या वगैरे अजूनच घाबरलेलं असतं. तेव्हा डॅडी आपल्या दोन्ही बायकांना आवाज देऊन सांगतात की ऐ, आरतीचं ताट झालं की नाही, लवकर आणा. आपले जावई बापू येऊन उभे राहिलेत. त्यांच्या दोन्ही बायका आरतीचं ताट घेऊन बाहेर येतात. जसं ते दोघं बघतात तेव्हा सूर्या आणि तुळजा पुढे जायला लागतात. तर सगळ्यांनाच काहीच खरं वाटत नसतं. जसं ते समोर जातात, डॅडी येतात, हात जोडतात आणि म्हणतात की जावई बापू, मला माफ करा, माझं चुकलं. तेव्हा सूर्या म्हणतो की अहो डॅडी, तुम्ही हात कशाला जोडताय माझ्या पुढं? डॅडी म्हणतात की नाही, आम्ही तुमचा एवढा अपमान केला आणि अहो तुम्ही जीव वाचवला की आमचा. डॅडींच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. हे बघून सूर्या त्यांना म्हणतो की अहो डॅडी, पण तुम्ही मला आहो जावो का करताय? तेव्हा डॅडी म्हणते की अहो जावई बापू, असं काय करताय? मानपान आहे, देऊ द्या की आम्हाला पण जरा. असं म्हटल्यानंतर सूर्या काहीच बोलत नाही. त्यांच्या दोन्ही आया त्या दोघांची आरती करतात. सगळेजण खूप खुश असतात. आरती करून झाल्यानंतर डॅडी सगळ्यांना येऊन घरात या आणि बसा असं म्हणतात. घरात बसल्यानंतर डॅडी आपली नॉर्मल शांत राहावा, काही हवं असेल तर सांगा असं म्हणून चौकशी करत असतात. तेवढ्या डॅडी विचारतात की जावई बापू, तुम्ही एवढ्या दिवस इथं यायचा, पण कधी माझ्या पोरीला पटवलं कळूनच दिलं नाही हो. बाकी सगळी तुम्ही चांगलं केलं, पण हे काय मला कळू दिलं नाही. हे ऐकल्यानंतर सूर्या आणि तुळजा आपले सगळे शॉक होऊन बघायला लागतात. तेवढ्यात धनू म्हणते की हो अहो, दादानी आपल्या तुळजा वहिनीला प्रपोज केलं. हे ऐकल्यानंतर डॅडी सूर्याकडे बघतात, कसं प्रपोज केलं आणि तुमची लव्ह स्टोरी काय, हे असं विचारायला लागतात.
ते विचारल्यानंतर सूर्या म्हणतो की अहो डॅडी तुम्हाला काय सांगू, जसं तुम्हाला वाटतं आहे तसं काय नाही, हे सगळं खोटं आहे, पण जेव्हा हे तुम्हाला कळेल तेव्हा खूप वाईट वाटेल. तो काहीच त्यांना सांगत नाही. डॅडी त्यांना खोदून खोदून त्यांच्या लव्ह स्टोरीविषयी विचारत असतात. तेव्हा डॅडी म्हणतात की बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण माझ्या लेकीला काही त्रास नाही ना. तेव्हा सूर्या म्हणतो की नाही नाही, काही त्रास नाही. त्यांच्या आया सगळ्या येऊन आपल्या खायला पुढे ठेवतात. खायला बघितलं की धनुच्या जिभेला पाणी सुटतं. तेवढ्या डॅडींना फोन येतो. डॅडी चौकशी करत असतात. डॅडी फोन होल्डवर ठेवतात आणि म्हणतात की जावई बापू जरा फोनवर बोलायचं. फोनवर बोलून येतो असं म्हणून ते आपलं बाहेर फोनवर बोलायला जातात. धनू हावऱ्यासारखी ते खायला लागते. सगळं खाऊन झाल्यानंतर तिथे त्यांच्या दोन्ही आया येतात. तेव्हा त्या म्हणतात की सूर्या आता तू आलायस ना, जेवण करूनच जायचं असं इथून. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की हो हो का नाही जाणार. सगळ्या बहिणी पुढे जातात. त्या म्हणतात की आत्या आम्ही पण जेवणार, पण तेव्हा जेव्हा जर तुला आम्हाला आधीसारखं करू दिलंस तरच. तेव्हा त्या म्हणतात की म्हणजे आत्याला काही त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आहे तर पोरींनी. पोरी म्हणतात हो मग. तुळजा म्हणते की आई मी मदत केली तर चालेल ना. तेव्हा आई म्हणते की नाही गं तू आराम कर. तेव्हा तुळजा म्हणते की माझ्या सासरी माझ्या नंदा मला काहीच काम करू देत नाहीत, कमीत कमी मला इथे तरी करू देत. सगळेजण हसतात. तेव्हा त्यांची आई ठीक आहे म्हणून सगळेजण आपल्या रूममध्ये जातात. तात्या आराम करायला गेलेले असतात. तेव्हा त्याच्या दोन्ही आई आपल्या सूर्याजवळ जाऊन हात जोडून खूप आभार मानतात त्यांचे. सूर्या म्हणतो की या गात्या असं काय करतेस. तेव्हा ती म्हणते की हो तुळजा तुझ्यासोबत जे पण काय झालं आमच्या पोरीला सांभाळून घे. तुळजानं असं नाही करायला हवं होतं. हे ऐकल्यानंतर सूर्याला कळतं की ह्यांना सत्य कळालेलं आहे आमच्या लग्नाचं. तर असं म्हटल्यानंतर सूर्या म्हणतो की म्हणजे तुम्हाला सगळं माहीत आहे. तेव्हा त्या बायका म्हणतात की हो आम्हाला सगळं माहीत आहे, पण प्लीज आमच्या तुळजाला सांभाळून घे आणि आता तिला कुठंसुद्धा जाऊ देऊ नकोस असं म्हणून तिच्यासमोर हात जोडत असतात. सूर्या म्हणतो की या गात्या काय काळजी करते, काय काळजी करू नको, सूर्य आहे ना सगळ्यांना बांधून ठेवणार असं म्हणून तो त्या दोघी आयांना आपल्या मिठीत घेतो आणि खूप खुश असतो. सगळं घर आनंदी आनंद असतं. शत्रूला सूर्याचं हे आलेलं बघवत नाही. तो घरातून निघून जातो. तेव्हा डॅडीसुद्धा त्याला फारसं काही थांबवत नाहीत. इकडे सूर्य आपल्या दोन्ही आयांच्या मिठीत आपला पुढचा विचार करत असतो. इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.